सो हॅलो क्यूटीज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. सो हा व्लॉग असणार आहे 14 एप्रिलच्या निमित्त. सो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. गाईज मी चाललो आहे आता. किती वाजले आता? 12:15 वाजले. आम्ही चाललो आता नाशिक रोडला. चाललो आहे काय कधीच मला कुठे नाही का? नाही पुढे. सो गाईज मी आणि दीदी जिजू वगैरे आम्ही चाललेलो. मी तर फर्स्ट टाईम चाललेली बघायला नाशिक रोडला की काय असतं. 13 एप्रिलची नाईट आहे, तर बघू आपण काय असतं ते. ॲक्च्युली आम्हाला लेट होऊन गेलेलो. आम्ही 12:15 निघालेलो घरून. सो मेन मजा 12 वाजेची असते, ते आम्हाला काही एवढं बघता आलं नाही. सो जेवढं थोड्याफार क्लिप्स आहेत त्या तुम्ही बघून घ्या. असे भरपूर रथ चालले होते. त्यांच्या रथवर असे माळा वगैरे लावलेले बाबासाहेबांवर चढवायला. खूप छान वाटत होतं. गाईज आम्ही आलो आहे रिटर्न. किती वाजले? 1:30-2 झाले गाईज. दाखव. 1 वाजले. हां 1 वाजले. आम्ही ना लेट झालो म्हणून आम्हाला जास्त काही बघायला भेटलं नाही. जाऊ द्या, कधीतरी इंशाल्लाह देखेंगे कभी भी. हाँ इंशाल्लाह देखेंगे गाइस. सो तुम्हाला सर्वांना सर्वात आधी तर काय भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता जय भीम आमच्या सर्वांकडनं. आता उद्या सकाळी उठून मालेगावला जाणार आहे. हा व्लॉग आपण तसंच कंटिन्यू करू. सो स्टे ट्यून. आता तात्पुरता आम्ही झोपतो, सकाळी उठतो आणि व्लॉग कंटिन्यू करतो. तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही चाललेलो मालेगावला. बाय बाय कर. गाईज आम्ही चाललो आता. 9 वाजले. 9 ह्या मुलीने पुन्हा लेट करून दिलं आणि मुलगी झोपली मोबाईलमध्ये होती रात्री 4 पर्यंत आणि आता झोपली. मी सर्वात आधी झोपली बरं का काल.
हात दे तेव्हा हा चल ते कर का हात घेते हा घ्या. हात घेते तेव्हा हा चालत जाऊ का मम्मी मधी काय दाखव पातीला. 14 एप्रिल स्पेशल मटन तयारी चालू आहे. मम्मी मसाली आणि मी आली आहे. आता मी फ्रेश होते मग तुम्हाला भेटेल. तुम्ही हे नाही लावलं का? पूजा नाही केली का? त्याची मीटिंग चालू आहे. मग मेणबत्ती आणायला लावत्या भारीतला सेंटेड. गाईस बिर्याणीची ग्रेव्ही रेडी झालेली. मटन बिर्याणी गाईस पण रेडी आहे. तुम्ही बोलणार सणाच्या दिवशी हे खात्या म्हणजे आमचा वे आहे हा सेलिब्रेट करण्याचा. जसा बर्थडे आहे आणि मेन म्हणजे मला आमच्यात एकच गोष्ट आवडते. व्हेज नॉन व्हेज मध्ये अंतरच नाही आहे सणामध्ये. सर्वच चालतं आपल्या मनाने करायचं. मी गंदी दिसतीये मग अवतार खराब आहे. मी ब्लॉग करते. हा सो शिजलाय डॅडी. दिस इज आवर वे टू सेलिब्रेट like the way we want. So आता मी चालली आंघोळीला गाईस. मी भेटते तुम्हाला नंतर. गाईस ही बाबली मटन बिर्याणी. सांग मम्मी आता हिला नाही व्लॉग चालू आहे. आता बोलायला लाव आता बस शांत. काहीच हा घडी येतो. याला काहीच वाटत नाही. हॉस्टेलला एवढे कार्यक्रम सोडून इथे आलेला आहे. खायला येतो हा फक्त. माझे काम हे बा आता आपण जेवण करू गाईस. 2 महिन्यानंतर घरचं जेवण म्हणजे मम्मीच्या हाताचं. मी टाकून घेतली. डॅडीचा फोन भरलेला आहे बरं का. भारी झाली मम्मी. बरं का गाईस या जेवायला मटन बिर्याणी. गाईस मी मस्त रेडी केलं आहे. त्यानंतर आपण रेडी होऊन प्रार्थना करू. कॅन्डल लावू. रेडी व्हायचं बाकी आहे. यावेळेस हे वेगळं केलं. नेक्स्ट टाइम अजून छान करू. बाबू भीम जय. जाऊ दे राहू दे जाऊ दे बाबू हाय कर. जाऊ दे बस चला असं. ए बाबू हाय कर. हा मी हेच टाकू देणार. मला लोक बोलतात तुझ्या मामाचे पोर रडकेच आहे का म्हणे नुसते. हसायचं आपल्याला जे बाप्पा घालायचे. गाईज आम्ही रेडी झालो आहे. मी डॅडी मी मामी इथं बसले आहे. मम्मी हाय जय भीम. जय भीम जय 14 एप्रिलची भीम. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थांबा बरं. जय भीम. 14 एप्रिलच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भीम जयंतीच्या तुम्हाला आमच्याकडनं सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. अक्का हात दे. हा जय भीम. चला आता आहे ना आपण मस्त वंदना करून घेऊ. हे बघा मी डेकोरेट केलंय तुम्हाला दाखवलं. आता मेणबत्ती वगैरे लावू आपण. वंदना करू. म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपणा सर्वांना डॉक्टर देवरे परिवारांकडून हार्दिक शुभेच्छा.
बाहेर कसं आहे विचारा. मागं जाय ना तू बसायला नाही. तसाच असतो तो. असं. इकडं मागं. अशी वाटू नको स्ट्रेट उभी राहा. हाय बाबू. बाबू बाय करतोय बाय. बाय बाय. चलो गाईज आता चल जाऊ आपण निघू आता. चला पटापट उशीर झालाय आपल्याला ऑलरेडी. आज कमेंट करा आम्ही सर्व कसे दिसतोय. बाबा सेकंड देतो मला सांग हाय कर. मला सांगत आहे का मी व्हिडिओ बनवते असं. बाबडू तू डायरेक्ट काय करता बाबू बाबू करते म्हणलं बाबूशी गप्पा करते. काय डॅडी डायरेक्ट बाबासाहेब दुसरं आहे. मी गरीब आहे. नाहीतर पहिला असं होतं की पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांनी काम करायचं, परंतु पुरुषाला पगार जर 2 गुण. मालेगावच्या या कार्यक्रमामध्ये जितकं सुनियोजन आम्ही बघतो तितकं 3 दिवसापासून गाईज मी फर्स्ट टाइम चालली होती पुतळ्यावर. एवढा दिवस झाले मी कधीच गेलेली नाही. माझा फर्स्ट टाइम मी जाते होती कारण की कायम काही ना काही की खूप गर्दी वगैरे. बट यावेळेस मी ठरवलं मी जाईलच. मला यावेळेस खूप मजा आली 14 एप्रिल करायला. एवढी मजा मी कधीच केली नाही जेवढी ह्या वर्षी केलेली आहे. आम्ही गेम खेळत होतो गाईज. नंतर म्हणजे जो सिंगल राहील ना ज्याचा हात त्याच्यावर राज्य येईल. मेजॉरिटी विन्स होईल. आम्ही दोघे होतो ना. त्या मुलाचा चष्मा काढायचा. काहींचे पालक त्याचा फुगा घेऊन ये. सामाजिक राजकीय नेते व्यावसायिक आजच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करते. तसेच भाई आमच्या सर्वांमध्ये हिनेच फक्त डेअर केला नीट. हिला जो डेअर देत होतो ती पूर्ण करून येत होती. पहिले त्या छोट्या बाबूचा डेअर पूर्ण केला आणि मग नंतर खाली त्या मुलाचा चष्मा घ्यायचा होता तो पण घेऊन आली ती बाई. तिने पूर्ण डेअर पूर्ण केले आणि हिला डान्स करायला लावला होता. हिने पण केला थोडा डान्स.
डॉक्टर देवेंद्र मोरे सर, आनंदजी वाघ. गाईस माझी चप्पल तुटली आहे आणि माझ्या दोघं मामी, ही मामी आणि ही मामी मला बोलतायत की आमची चप्पल देते तुम्हाला. तर मी खूप पुण्य कमवलं, मला अशा मामा भेटल्या गाईस. तुम्हाला तुमच्याकडे नसतील, माझ्याकडे आलेल्या. थँक्यू. त्यांना बी तुझं काही काम नाही आहे, तू काय खाऊ नको. आम्ही नाही ओळखत तुम्हाला. का नाही ओळखत? नाही ओळखत आम्ही थार देणार होतो, आता कॅन्सल झाली. आमचे तेवढे पैसे कमी झाले. नाही. फॉर्च्युनर. फिर फॉर्च्युनरची आपली तेवढी परिस्थिती नाहीये. छोटी थार देणार होतो, ती बी देणार नाही आता. चला चालली मी. बाय. ती 200 किलोमीटर त्यासाठी देणार होतो, पण आता ती कॅन्सल. बाय बाय. बाय बाय कर. चला मामी. बाय. बाबू चालतो घरी. गाईस डॅडी कार मध्ये दिसताय डायरेक्ट. खतरनाक. सो गाईज अशी होती आमची 14 एप्रिल. तुमची कशी होती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.